नमस्कार. नमस्ते. मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. आपल्याबरोबर आता पीपल्स ऑफ पार्टी जोगेंद्र कवाडे गटांचे शहरातील एक नेतृत्व आपल्या समोर आहे आणि अमितजी सोनवणे हे दौंड शहरातील नेतृत्व करतात. तसंच राज्यभर भी त्यांच्या कामाचा आढावा आहे. सामाजिक काम करण्याचा त्यांचा हातखंड आहे. ही पार्टी म्हणजे दीन दलित गरीब आणि कैवाऱ्यांची म्हणून पार्टी बघितली जाते. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर या पार्टीचे आधारस्तंभ आहे आणि दौंडच्या नगरपालिकेची वारी आता भाऊ लागलेली आहे. या नगरपालिकेमध्ये मागील काय कालखंडामध्ये जर विचार केला असता तर अनुसूचित जाती जमाती यांचे 7 ते 8 सदस्य म्हणून नगरपालिकेत काम करत होते. सध्याचं वारं वेगळं आहे. अनेक राजकीय वारे पुढाखालून गेलेले आहे आणि आता एकमेकाशी राजकीय मतभेद असतील, सामाजिक मतभेद असतील, यातून अनेक पार्ट्या, अनेक गट, अनेक तट निर्माण झालेले आहेत. तर अमितजी, मी तुम्हाला विचारू इच्छितो, आपल्याकडे दौंड नगरपालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे. आज पहिला दिवस होता अर्ज भरण्याचा. तर या दौंड नगरपालिकेसाठी तुमच्या पार्टीकडून आपण निवडणूक लढवणार, म्हणजे आपल्या गटाचे कार्यकर्ते अथवा आपल्या एक संघटन यामध्ये सहभागी होणार आहेच. पण दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण कुठल्या भूमिकेने लोकांसमोर जाणार आहात त्याबद्दल आपण अगदी खुल्या मनानं चर्चा करूया. तर दौंड शहर हे 50,000 अधिक मतदारांची आता या निवडणुकीसाठी मतदान देण्यासाठी तयारी झालेली आहे. तर या 50,000 मतदारांच्या कुटुंबाचा विचार करता साधारण ही संख्या लोकसंख्येत मोठी आहे. तर अनेक सोयी सुविधांनी हे दौंड शहर यापूर्वी वादग्रस्त झालेलं आहे. नगरपालिकेच्या कचऱ्याचा विषय हा आपण जर पाहिलाच आहात तर हा म्हणजे मुंबईसारख्या न्यायालयापर्यंत गेलेला आहे. तर या शहराला आकार देण्यासाठी, या शहराचं सौंदर्य अबाधित करण्यासाठी, या शहरातील लोकांना आपलं शहर वाटण्यासाठी आपण आपली भूमिका काय असावी? प्रथमतः आपला धन्यवाद मानतो, आपण आपल्या चॅनेलवरती आमचा इंटरव्ह्यू दाखवत आहे. तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे लॉंग मार्चचे प्रणेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीमध्ये काम करत आहोत. राज्यभर आम्ही विधानसभेला महायुतीसोबत आम्ही राज्यभर त्यांच्यासोबत काम केले. या ठिकाणी सन्माननीय आमदार राहुलदादा कुल यांच्यासोबत देखील आम्ही महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि येणाऱ्या आता दौंड नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती अतिशय उत्साही वातावरणात आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की आम्ही या विधानसभेला सन्माननीय राहुलदादा कुल यांच्या प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि आमची त्यांच्याकडे अगोदर देखील मागणी होती, आता इथून पुढे देखील मागणी राहील की आम्ही सन्मानाने आपल्यासोबत काम केलं. त्यामुळे आम्हाला सन्मानाने तुम्ही इथून पुढे सन्मानाने सोबत घेताल, हीच आमची अपेक्षा सन्माननीय राहुलदादा कुल यांच्याकडे आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की मी तुम्हाला इथं थोडा वेळ थांबवतो. दादा, तुम्ही असं सांगितलं की तुम्ही सन्माननीय राहुलदादा कुल यांच्याबरोबरती अतिशय प्रामाणिकपणानं निवडणुकीमध्ये सहभाग केलेला आहे, काम केलेलं आहे आणि त्यांना तुम्हाला सन्मान द्यावा. तर या निवडणुकीनंतर आतापर्यंत त्यांनी सन्मान दिलेलाच आहे असं आपण धरून चालूया. या निवडणुकीमध्ये सन्मान द्यावा म्हणजे काय करावं ते एकदा स्पष्ट करा. सन्मान म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्हाला योग्य रीतीने आमचे उमेदवार त्यांनी दिले पाहिजे. ते निवडून आणण्याची जबाबदारी आमची पण आहे, त्यांची पण आहे. आणि शहराच्या विकासासाठी आम्ही दादांना पाठिंबा देण्याचं कारण आहे की फक्त दौंड शहराच्या विकासासाठी त्यांचं जे नियोजन आहे त्या नियोजनाच्या माध्यमातून सर्व युवकांना सोबत घेऊन आपण काम करण्याचा आम्ही एक निश्चय केलेला आहे. त्या येणारे नगरपालिका त्यांच्या नेतृत्वाखाली, कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली आदरणीय लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे जयदीपभाई कवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार आपण या दौंड नगरपालिकेला सामोरे जाणार आहोत. साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न याच्यामध्ये विचारू शकतो असा की दौंड नगरपालिकेच्या विकासाच्या संदर्भात आपण जर बोलणार असाल आणि आपण त्याच्याबरोबर जाणार असाल तर मागील निवडणूक आता तुमच्या लक्षात असावी 9 वर्षानंतर आपण आता निवडणुकीला सामोरे जात आहे. पण
या अगोदर नागरी हित संरक्षण या मंडळाच्या माध्यमातून दमण नगर परिषदेमध्ये निवडणूक लढली गेली आणि त्याचे सहकारी खंबीर म्हणजे एकदम खंबीर साथ देणारे राहुलदादा कुल त्यावेळेस त्यातून होते. आता ते एका पक्षाचे आमदार आहेत. मागच्या वेळेस तशी व्यवस्था नव्हती. आता ते एका पक्षाचे आमदार आहेत आणि इथं भारतीय जनता पक्षाचे ते आमदार असून ते सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत असं संबोधलं जात आहे. तर त्यांना त्यांच्या पक्षासाठी स्वतःचं अस्तित्व इथं उभं करावं लागेल. त्यांना स्वतःचं पॅनल उभं करावं लागेल का की इथल्या नागरी हित संरक्षण बरोबर परत एकदा त्यांची हात मिळवणी होईल अशा स्वरूपाची शंका कुशंका शहरात आहे. तुमचं याच्याबद्दल मत काय? या ठिकाणी आता तो त्यांचा अंतर्गत विषय, आम्ही त्यांचं काय नियोजन आहे त्याच्यामध्ये नाही, पण आमचा पक्ष त्यांच्यासोबत महायुतीच्या सोबत असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहील. ते येणारं इलेक्शन कशावर लढतात कशावर नाही ते अजून तरी मला कल्पना नाहीये, पण आमचा पक्ष महायुती म्हणून आपण त्यांच्यासोबत राहील. आता आपल्याकडे शहरामध्ये तुमच्या दृष्टिकोनातून किती विकास झालाय आणि किती विकासाचे पैलू बाकी आहेत? त्याच्यामध्ये मूलभूत ह्याच्यामध्ये आरोग्य असेल, आरोग्यामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, असे महत्त्वाचे विषय असतात. तर आपल्या दृष्टीनं या शहरामध्ये आपण कुठल्या गोष्टींना आता इथून पुढे महत्त्व देऊ शकतो की जे आतापर्यंत उणिवामध्ये आहे? मी तुम्हाला या विषयावरती सांगू इच्छितो की मी एक स्लम एरियामधून येतो, भीमनगर सारख्या ठिकाणी. तर माझ्या इथं बऱ्यापैकी पहिल्यांदा एक 10 वर्षापूर्वीचा काळ पाहायला गेला तर माझ्या इथं बऱ्यापैकी रस्त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होता किंवा अडचण होती. तो आज अष्टविनायक मार्गाच्या माध्यमातून तो सॉल्व्ह झालेला आहे आणि अंतर्गत जे रस्ते होते ते रस्ते देखील बऱ्यापैकी करण्यात आलेले आहे. आणि आपण दौंड शहरामध्ये रोज असतोच, तर आपल्या दौंड शहरामध्ये दौंड पोलीस स्टेशनची एक इमारत बघत असताल, अतिशय सुंदर ती इमारत तयार होते. आपल्या तहसील कार्यालयात देखील एक प्रशासकीय कार्यालय दुसरं एक तयार होते. अशा पद्धतीने सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाचं काम होतंय आणि त्या विकासालाच आम्ही बघून आम्ही त्यांच्यासोबत आता सध्याला या ठिकाणी. दादा, आपण म्हणता ते बरोबर आहे की इमारती आणि रस्ते इथले सुंदर होतात, त्याच्याबद्दल अपवादाचा मुद्दा कुठलाच नाहीये. पण इथल्या भीमनगर तुम्ही म्हणता मी अशा एरियातून आहे, तर तिथे रात्री 12:30 वाजता पाणी येतं अशी लोकांचं मत आहे, अशी लोकांची धारणा आहे. काही ठिकाणी पाणी मिळत नाही. मला एक ते शख्स भेटला, मी आता तुम्हाला नाव सांगणार नाही, त्याची मुलाखत तुमच्या पुढे प्रकट होईलच. पण त्यानं नळाचं कनेक्शन न घेता त्याला 24,000 रुपये पट्टी आलेली आहे. आणि विशेष म्हणजे इथं वीज बिल त्यांच्याकडून आकारलेलं असेल. शिवाय इथं कुठल्याही स्वरूपाची नगर परिषदेची शाळा नसताना शैक्षणिक कर म्हणून 1400 रुपये त्यांच्याकडून आकारलेले आहे. तर अशी एखादी घडामोडी जर तुमच्याकडे झाली असेल, मी तर झाली अशी खात्री देतो तुम्हाला, पण जर झाली असेल तर आपलं मत काय असू शकतं? समाजाला, अस्लम मिर्याला किंवा गोरगरीब जनतेला सगळ्यात महत्त्वाचं लागतं पिण्याचं पाणी आणि आरोग्य. ह्या 2 गोष्टींमुळं त्यांना इतर गोष्टी तर ते कष्ट करीत असतात. सकाळी उठून त्यांना कामाला जाऊन संध्याकाळपर्यंत येणं, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ते स्वतःच्या मेहनतीनं, रक्तानं आणि घामानं सोडत असतात. त्यांना इमारती, रस्ते ह्या गोष्टी चालण्याला आणि बघण्याला दृष्टिकोनातून वेगळे आहे, पण अस्तित्व कशात आहे की त्यांना पिण्याचं पाणी वेळेवर यावं, आरोग्याची सेवा वेळेवर मिळावी. अशा बाबत आपलं मत काय? नाही, निश्चितच आपलं म्हणणं बरोबर आहे. आमचं पण तेच म्हणणं आहे की प्रत्येकाला शेवटच्या घटकापर्यंत पाण्याचं किंवा बाकीच्या सोयी सुविधा असतात प्रशासनाच्या त्या मिळल्याच पाहिजेत. आणि वेळोवेळी आम्ही, तुम्ही तर आमच्या बाकीच्या पेपर म्हणजे तुमच्या मीडियामध्येच देखील तुम्ही लावलेलेच आहेत बातमी की आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही या आंदोलनाच्याच माध्यमातून आम्ही पवित्रा घेतलेला आहे की लोकांना सुविधा कशा मिळतील. ते येणाऱ्या नगरपालिकेला आता 9 वर्ष झालं प्रशासक होतं, त्याच्यामुळं काय त्या गोष्टीला काहीतरी मर्यादा होता. लेकिन आपण आता जर नगरपालिकेमध्ये जर मेजॉरिटी आली, समजा प्रेमसुखजी कटारे असतील, सन्मान्य राहुलदादा असतील, यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी इथून पुढं तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्ही जो प्रश्न केलाय त्याच्यावरती बऱ्यापैकी त्याच्यावरती मार्ग काढण्यात येतील. मी आता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे तुम्ही कार्यकर्त्या, भीम अनुयायी आहात. वेळोवेळी सर्वसामान्यांच्या नागरिकांसाठी तुमचा मोर्चा निघतो, तुम्ही आंदोलनामध्ये उपस्थित राहता. पण या शहरामध्ये सर्वप्रथम एक महत्त्वाचा विषय म्हणजे बौद्ध मंदिराचा एक प्रश्न इथं निर्माण झालेला आहे, तो वादग्रस्त ठरलेला आहे. तिकडे एक बुद्धविहार बांधताना आणि इकडे थोडक्यात म्हणजे खाटी गल्लीमध्ये एक
थोडक्यात त्याला मला स्लॉटर हाऊस. हां, तर ह्यात ज्या दोन गोष्टीमध्ये भिन्नता वाटते, एक झपाट्यानं पूर्ण होत आहे आणि गेले 4-5 वर्ष झालं ते प्रलंबित राहत आहे. आपलं मत काय? बरं झालं तुम्ही या तुमच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला. आम्ही बुद्धविहाराच्या विषयासंदर्भात सुरुवातीपासून या नगरपालिकेमध्ये पाठपुरावा करत आलेलो आहे. आपल्याला या एवढी मोठी जागे 3 ते 3.5 एकर जागा आपल्याला राहुलदादा कोले यांनी त्यांच्या प्रशासकीय मान्यते प्राप्त करून दिलेली आपल्याला जागा, आणि त्याच्यामध्ये 4-4.5 कोटी रुपयाचा आपल्याला बुद्धविहार होतोय. तर हे पुणे जिल्ह्यातलं सर्वात मोठं बुद्धविहार होतोय राहुल कोले यांच्या माध्यमातून. तर आपण ज्या बुद्धविहाराच्या कामासंदर्भात बोलतो तर मध्यंतरी काय त्या कॉन्ट्रॅक्टरकडून ज्या चुका झाल्या त्या आपण त्या नाकारू शकत नाहीये, आणि त्या संदर्भात आम्ही दौंड पोलीस स्टेशनच्या आवारात असेल, आम्ही सगळे संघटनेच्या वतीने आम्ही आज तिथे आंदोलन केलं, धरणे आंदोलन केलं. 1-2-3 दिवस आमचं आंदोलन चाललं, बऱ्यापैकी मोर्चे निघले, आणि त्या कॉन्ट्रॅक्टर जो निघून गेला होता तिथला परिस्थिती काय त्याचं ते अंतर्गत त्याचा काय विषय असतील, पण आता जे काम प्रगतीपथावर आहे तर ते तुम्ही एकदा त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट द्या. अतिशय भव्य दिव्य बुद्धविहार होते, आणि सगळं बौद्ध बांधवांना एक अभिमान वाटेल असा सन्माननीय राहुलदादा कोले यांनी ते नियोजन केलेलं आहे. आपण बुद्धविहाराचा प्रश्न लवकरच सोडवता, तुमच्या मार्गातून सुटेल. आमदार साहेब त्याच्यासाठी मदत करतात. हा अतिशय उत्तम आणि चांगला प्रश्न आहे. पण समाजातील जो स्तर आता खालीवर झालेला आहे, समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा बुद्धविहारासंदर्भात आहे की तुम्ही मोर्चे केले, आंदोलनं केले, ठेकेदार का पळून गेला, ठेकेदाराला पळवून लावलं की ठेकेदार स्वतःहून पळून गेला, हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. त्याच्यावर उत्तरे मिळाली नाही. पण धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटचा प्रश्न विचारतो की दौंड शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून जर आपल्याला यथोचित उमेदवार मिळाले तर दौंड शहराच्या भवितव्यासाठी तुमच्या संकल्पना काय? आम्ही पक्षाच्या माध्यमातून तर आम्ही सन्माननीय राहुलदादा कोले यांच्या सोबतच आहे. ते किती जागा देतील किती नाही तो पुढचा भाग राहिला, पण निश्चितच तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की येणारा काळ हा युवकांचा आहे, आणि युवक काय करून दाखवतील तुम्ही या येणाऱ्या पुढच्या महिन्यापासून बघतच राहताल की युवकांची ताकद काय आहे. आणि एक युवा आमदार आपल्याला भेटलाय, त्या युवा आमदाराच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आपण हे दौंड शहर 2029 मध्ये कशा पद्धतीचं आपल्या दौंड शहर होतंय ते आपण बघतालच. धन्यवाद, तुम्ही भेटलात, बोललात, आनंद आहे. धन्यवाद. थँक्यू.